नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, मराठीत एक म्हण आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. आता ह्या म्हणीमध्ये आपल्याला थोडासा बदल करावा लागेल. तो म्हणजे कोल्ह्याला आता संसद दूर असं म्हटलं तरी हरकत नाही. आता आपल्याला राष्ट्रवादी शिल्लक गटाचे खासदार आणि शरद पवार साहेब यांच्या अतिशय विश्वासू म्हणायचे, कारण त्यांनी मध्यंतरी जे काही राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस तर खरं तर अजित पवारांबरोबर ते गेले होते, पण एक दोन दिवसातच ते परत आपल्या मालकाच्या घरी परतले आणि मग मालकाचा झेंडा, सुप्रियाताईंचं मार्गदर्शन, सुप्रियाताईंच्या सगळ्या गोष्टी, विचार ते आता देशभर पसरवत आहेत. महाराष्ट्रात काही गोष्टी, इकडं संघर्ष, तिकडं संघर्ष, शेतकऱ्यांचा संघर्ष, कांद्याचे प्रश्न, मग राज्यामधील काही विकासाच्या बाबतीत. पण आपल्याला जे काही आज बोलायचे, तर त्यांच्या काही संसदेतले एक क्लिप आपली व्हायरल झालीत आणि ती सोशल मीडियावर फिरते की हे बघा, डॉक्टर अमोल कोल्हे यांचं संसदेमधलं भाषण फार अतिशय उत्तम, सुरेख आणि ऐकण्यासारखे, खूप घेण्यासारखे आहेत. मी पण 2-2, 3-3 वेळा ते ऐकलं. मला पण ते आवडलं, कारण ते एक कलाकार आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अनेक मालिका केलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी आपला पोट भरायचा धंदा पण केलेला आहे. कारण कलाकाराचं कामच असतं की कोणाचं तरी नक्कल करायची आणि आपला पोट भरायचा व्यवसाय करायचा. हा तर त्यांचा मूळ व्यवसायच आहे. आणि मग जे त्यांना चांगली संधी राष्ट्रवादीने पण दिली, खासदार झाले शिरूर मतदारसंघामध्ये. लोकांना असं वाटलं होतं की खूप कामं करतील, विकास करतील, मतदारसंघामध्ये कामं करतील. पण हे महाशय अगदी 6-6 महिने आपल्या मतदारसंघात सुद्धा उपलब्ध नसतात. आता जे काही दिसतात हे केवळ आता लोकसभेची निवडणूक अतिशय तोंडावर आल्यामुळं त्यांची जी काही सध्याची जी काही हालचाल आहेत, मग माध्यमांमध्ये येणं, माध्यमांमध्ये TV बाईट देणं, चर्चेत राहणं, कांद्याच्या प्रश्नावर बोलणं किंवा अनेक, मग नाशिक पुन्हा रेल्वेच्या बाबतीत असेल, हे आपण बघतोय की यांनी 5 वर्षामध्ये किती आवाज उठवला, शेतकऱ्यांच्या बाबतीत किती बोलले आणि शेतकऱ्यांना किती न्याय मिळवून दिला. यांचं पण 2.5 वर्षाचं सरकार, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांचं जे काही 2.5 वर्षाचं सरकार होतं, या काळामध्ये कांद्याला किती भाव मिळाला किंवा लोकांना किती मदत मिळाली, कोणाचं पुनर्वसन झालं आणि किती लोकांना त्याचा फायदा मिळाला, या सगळ्या गोष्टी सुद्धा त्यांनी त्या आपल्या व्हायरल क्लिपमध्ये बोलायला पाहिजे होत्या. आता संसदेमध्ये त्यांनी खरं तर नरेंद्र मोदींवर टीका करायची आहे, तुम्हाला पंतप्रधानांवर टीका करायची, काही कोणाला रोक नाही. पंतप्रधान आहे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सर्वांना टीका करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला आहे. पण त्यासाठी राम मंदिराचा मुद्दा घेणं हे कितीपत योग्य आहे?
खरं तर ही गोष्ट आपल्या मालकाला त्यांनी विचारायला पाहिजे की आपल्याला राम मंदिराचं निमंत्रण आलं होतं, ते आपण नाकारलं. आपल्याला राम मंदिराचं इतकं वावडं की आपल्याला निमंत्रण येऊन सुद्धा आपण राम मंदिराच्या या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला आपले मालक गेले नाही. खरं तर मालकाला अमोल कोल्हेंनी विचारलं पाहिजे की 550 वर्षाची जी काही प्रतीक्षा होती ती नरेंद्र मोदींनी संपवली. अतिशय योग्य आणि कुठेही जातीमध्ये काही अशी अनुचित प्रकार न घडता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आणि त्यासाठी जे काही वातावरण बनवायला पाहिजे ते नरेंद्र मोदींनी बनवलं आणि असं भव्य असं दिव्य असं मंदिर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं उभं राहिले. खरं तर यांचे मालक शरद पवार हे काँग्रेसच्या बरोबर मूळतः ते काँग्रेसचे आणि काँग्रेस बरोबर फारकत घेऊन 6 महिन्यात परत काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आणि त्यांनी कधीच रामाच्या बाबतीत किंवा राम मंदिराच्या बाबतीत सकारात्मक भूमिका कधी घेतली नाही. आता हे निमंत्रण सोडा, ते जाणारच नाहीये आपल्याला माहिती आहे. पण त्या अगोदरही अनेक गोष्टी वादग्रस्त त्यांनी बोललेल्या आहे. राम मंदिराची या देशामध्ये गरज काय? मी तर देवच मानत नाही, मी तर तुमच्या देवाचा बाप आहे. अशा प्रकारचे घाणेरडं विधानं सुद्धा शरद पवारांनी अनेक वेळा केलेले आणि अयोध्येमध्ये राम मंदिर होऊच नये यासाठी जे काँग्रेसनी अक्षरशः रामाला काल्पनिक पात्र म्हणून सुद्धा संबोधलं. राम जन्मालाच आले नाही किंवा राम कोणत्या खोलीमध्ये जन्माला आले हे विचारणाऱ्या काँग्रेस बरोबर हे मांडीला मांडी लावून जे यांचे मालक बसतात, खरं तर यांच्या मालकांना अमोल कोल्हेंनी विचारायला पाहिजे की तुम्ही निमंत्रण येऊन तुम्ही अयोध्येला राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला का गेले नाही. त्यांनी अनेक उल्लेख केला. मग कलश असेल, कळस असेल, कळस नाही, मग प्राण प्रतिष्ठा कशी, दुनिया कशी, व्यवस्थित कवितेमध्ये बांधणी, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. या पायरीवर त्या पायरीवर, पहिली पायरी दुसरी पायरी. पण मला कोल्हेंना हे सांगायचे, शरद पवार जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याला सोन्यापेक्षा जास्त भाव होता. सोनं कमी विकायचं आणि कांदा जास्त विकायचा. शरद पवार जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा ऊस सुद्धा अगदी चांदीच्या पेक्षा जास्त विकायचा. कापूस सुद्धा खूप सोन्यासारखा विकायचा. लोकांची सोयाबीन सुद्धा अगदी सोन्यापेक्षा दुप्पट भावाने विकायची. या सगळ्या गोष्टी शरद पवारांच्या काळातल्या सुद्धा त्यांनी सांगायला पाहिजे. आता महागाईच्या बाबतीत मग यांच्या काळामध्ये महागाईचा रेट काय होता, 2014च्या अगोदर महागाई काय होती आणि आता महागाई काय आहे, या गोष्टी जरा तुलनात्मक सांगायच्या. बेरोजगारी नेमकी काय होती ती पण त्यांनी सांगायला पाहिजे. देशामध्ये विकास किती झालाय, नरेंद्र मोदींच्या काळात या 10 वर्षात किती विकास झालाय आणि आपल्या जे काही 2004 ते 2014 डॉक्टर मनमोहन सिंगाच्या काळामध्ये यांचे मालक कृषी मंत्री होते, त्याच्या अगोदर लागल तेवढे पद यांनी भूषवले. त्या काळामध्ये देशाचा किती विकास झालाय ती सुद्धा आकडेवारी खरं तर डॉक्टर कोल्हेंनी सांगायला पाहिजे होती. 10च्या खाली अक्षरशः अर्थव्यवस्था होती. आज भारताची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आहे आणि लवकरच ती
2024 पासून 2029 पर्यंत या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये, या तिसऱ्या टर्ममध्ये, नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाईल अशी खात्री आहे, अशी गॅरंटी आहे. ही गोष्ट सुद्धा डॉक्टर कोल्हेंनी सांगायला पाहिजे. आणि पायऱ्या, ही पायरी ती पायरी, खरं तर यांचे मालक आणि हे स्वतः अजूनही अयोध्येच्या राम मंदिराची एक पायरी सुद्धा चढलेली नाही. ही गोष्ट बोलण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. आणि हिंदू समाजाचा इतका मोठा अपमान, राम मंदिर होऊ नये यासाठी हे प्रयत्न करणारे हे नास्तिक लोक, यांच्या नेत्यांना राम शाकाहारी नाही तर राम हा मांसाहारी आहे असं म्हणणारे हे नास्तिक लोक राम मंदिराचा प्रश्न किंवा राम मंदिराचं टीकात्मक किंवा विडंबन करून जे नरेंद्र मोदींवर टीका करतात, नरेंद्र मोदींवर टीका करताना सुद्धा तुम्हाला राम मंदिराचा प्रश्न घेण्याची गरज नाही. खरं तर तुम्ही एक पायरी चढली तर तुम्हाला स्वच्छ भारत दिसला असता. दुसऱ्या पायरीवर तुम्हाला जे 18,000 गावांना भारत स्वातंत्र्य झाल्यापासून वीज मिळाली नाही, त्या गावांमध्ये तुम्हाला दुसऱ्या पायरीवर प्रकाश मिळाला असता. तिसऱ्या पायरीमध्ये तुम्हाला गंगा स्वच्छ झालेली तुम्हाला दिसली असती. चौथ्या पायरीवर तुम्हाला उज्ज्वला योजना दिसली असती. 5व्या पायरीवर तुम्हाला आत्मनिर्भर भारत दिसला असता. 6व्या पायरीवर तुम्हाला स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया या सगळ्या गोष्टी दिसल्या असत्या. तेव्हा डॉक्टर कोल्हेंनी अजून आपल्या या भारताचा किती अभ्यास केलाय, देशाचा किती अभ्यास केलाय, पण निव्वळ नाटकीय आणि आपला आवाज चांगला आहे, आपण एक कलाकार आहे, फक्त टीका करायची म्हणून टीका करायची, बाकी कुठलाही अभ्यास नाही. आणि लोकांचं सेंटिमेंटल जे काही भावुक करायचं, लोकांना असं भासलं पाहिजे की डॉक्टर कोल्हे काय किती एकदम, आणि नरेंद्र मोदींनी कसं रामाच्या मंदिराच्या बाबतीत मग राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा केली, मग नरेंद्र मोदी आता राम मंदिर मी बांधले मग मला मतं द्या. आपण कधी ऐकलंय का की नरेंद्र मोदींनी असं म्हटलंय मी आता राम मंदिर बांधले आणि मग मला मतं द्या? तुम्हाला का धास्ती की नरेंद्र मोदींनी राम मंदिराचा प्रश्न सोडवला, आता नरेंद्र मोदींची लाट तर आहेच आहे, पण ही रामाची लाट पण तयार होईल, ही धास्ती तुम्हाला आहे. नरेंद्र मोदी निर्धास्त आहे. त्यांना माहिती आहे की आपल्याला 2024 मध्ये आपण 400 पार होणार आहे. ही धास्ती तुम्हाला आहे. आणि तुमची धास्ती आम्ही 100% ओळखू शकतो, कारण अजित पवारांनी सुद्धा सांगितलंय का आता अमोल कोल्हे संसदेत जात नाही. अमोल कोल्हेला घेरण्यासाठी अनन्य मार्गाने आणि अमोल कोल्हेला पाडण्यासाठी अजित पवार वाटेल ते प्रयत्न करतील. आणि अमोल कोल्हे संसदेत जाणार नाही याची व्यवस्था अजित पवारांनी केलेली आहे. त्यामुळं यांना आता दिल्ली दूर आहे आणि संसद पण दूर आहे, खासदारकी पण दूर आहे. या गोष्टीचा आता अमोल कोल्हेंनी विचार करून यावर काही एखादी कविता सादर केली तर बरं होईल. आणि आपले जे मालक यांनी जी काही राम मंदिराच्या बाबतीत राम मंदिर होऊ नये, हिंदूंच्या देवदेवतांवर अनेक प्रकारच्या टिप्पण्या केलेल्या आहे, त्यांना कधी विचारणार आहे? त्यांना विचारा का तुम्ही राम मंदिराचं कधी दर्शन घेणार आहे की त्याचंही तुम्हाला वावडे? ही गोष्ट जरा अमोल कोल्हेंनी विचारली तर बरं होईल. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.